अंतिम टप्पा चालू झाला आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत. प्रभाग क्रमांक 1 मधील उपमहापौरपदी माजी उपमहापौर असलेले देवदास काळे यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत प्रभागातील समस्याबाबत. नमस्कार सर. आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये उमेदवार आहात. प्रभागामधील आपल्या कार्यकाळात काय समस्या पूर्ण केल्यात आणि सध्या काय बाकी आहेत? सर, खऱ्या अर्थानं गावभागामध्ये लोकांचे विषय असतात काय तर रोड, नाली, पाणी, लाईट. तर आम्ही अविरत या रोड, नाली, पाणी, लाईट यासाठी कायम प्रयत्नशील असतो. एवढाच प्रामुख्याने विषय असतो. म्हणजे ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या देण्याचाच विषय आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. आपला गाव भाग असल्यामुळे महिलांच्या बाबतीत असेल, सुरक्षेच्या बाबतीत मोठा प्रश्न आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, मला असं वाटतं की गाव भागामध्ये सुरक्षेच्या बाबतीमध्ये चिंता करण्याचं कारण नाही. कारण या इकडच्या गावभाग जो आहे तो अतिशय सात्विक विचार करणारा विषय आहे. तुम्ही कधी आठवून पहा की गाव भागामध्ये कुणाची छेडछाड झाली अशी घटना 50 वर्षात कधी झालेली नाही. त्याच्यामुळं गाव भागामध्ये आम्हाला सुरक्षेची काही काळजी वाटत नाही. सर्व एकमेकाची सुरक्षा करत असतात. एकमेकाच्या सोबत हातात हात घालून लोक आपलं जीवन जगत असतात. त्याच्यामुळं सुरक्षेचा विषय गाव भागामध्ये काळजीचा आम्हाला वाटत नाही. शहरामध्ये ट्रॅफिकचा असेल प्रश्न मोठ्या प्रमाणात सध्या चालू आहे, त्याबद्दल आपण काय करणार? यावेळेला भारतीय जनता पार्टी केवळ प्रमुख मुद्दा घेऊनच, ट्रॅफिकचा विषय घेऊनच पुढे आलेली आहे. एखाद्या चौकामधून पास करून जायचं झालं तर 1 तास वाट बघावं लागतो, अशी परिस्थिती. त्याच्यामध्ये एखादा पेशंट अडकला तर अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होते. आणि हा मुद्दा आम्ही प्रामुख्याने यावेळेला फोकस करून लातूरचा ट्रॅफिकचा प्रश्न कसा सुटेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. आपल्या प्रभागामधील जे महिला सक्षमीकरणाचे उमेद अंतर्गत बचत गटाचे आहेत, त्याबद्दल महिला सक्षमीकरणासाठी काय करणार आहात? महिला बघा, हा विषय आहे महापालिकेचा. आणि मुळात भारतीय जनता पार्टी म्हणून प्रथम जर कुणाचा विचार करत असतील तर महिला वर्गाचा भारतीय जनता पार्टी म्हणून नरेंद्रभाई मोदी असतील, देवेंद्रजी असतील. म्हणूनच ही लाडकी बहीण योजना सुद्धा महिलांसाठी आणली. आणि महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून असेल, त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी शासनाकडून लोन देण्याचे विषय असतील, असे अनेक विषय नरेंद्रभाई मोदीजींच्या, देवेंद्रजींच्या माध्यमातून होत आहेत. त्याच्यामुळं लखपती दिदी बनवण्याचा आत्ता जो मुख्यमंत्र्यांनी निर्णय केलेला आहे तो महिला सक्षमीकरणाचाच एक भाग आहे. त्याच्यामुळं महिलांचा, भगिनींचा खूप विश्वास भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपल्या भागामध्ये अजितदादा म्हणतात लाडकी बहीण आमची आहे, एकनाथराव म्हणतात लाडकी बहीण आमची आहे. नेमकं लाडकी बहीण सपोर्ट करणार कोणाला? नाही, बघा, हे आमचे युतीमधले, महायुतीचे सर्व काही नेते आहेत. पण हा जो काही योजना असते ते देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना हे सगळे विषय पुढे येतात आणि त्यांच्याच माध्यमातून होतं. हे सर्व मिळून एकत्रित लातूरमध्ये युती नाही सध्या, अलग अलग लढले जातात. नाही, काय झालं की काही ठिकाणी जिथं आता हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे त्याच्यामुळं काही प्रमाणामध्ये हे होऊ शकते. पण बहुतांश ठिकाणी आम्ही युती करून लढतोय. काही ठिकाणी युती तुटलेली आहे तर तिथं मैत्रीपूर्ण आम्ही लढतोय. शेवटी ज्याला त्याला पक्ष आपला मोठा करणं, कार्यकर्त्यांची आपापल्या काळजी घेणं हा त्या पक्षाचा विषय असल्यामुळं ते काही ठिकाणी झालेला आहे. पण आम्ही मिळून एका मताने पुढे जातोय. भारतीय जनता पार्टीमध्ये नाराज कार्यकर्त्यांचा मोठा गट निर्माण झाला आहे, त्याबद्दल त्यांचा काय मतदानावर प्रमाण पडेल? मी आत्ता जे बोललो की काँग्रेस अफवा पसरवते. भारतीय जनता पार्टीमध्ये एकही कार्यकर्ता नाराज नाही. ज्या लोकांनी फॉर्म भरले होते त्यांचा तो अधिकार होता, पक्षाकडे तिकीट मागण्याची त्यांचा अधिकार होता. त्या अनुषंगाने त्या सगळ्यांनी फॉर्म भरला होता. पण ज्या वेळेला विड्रॉलचा विषय आला त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे जेवढे कार्यकर्ते तेवढे यांनी आपला पक्षाला दिलेल्या उमेदवाराला मान्य करून आपली विड्रॉ करून घेतलेले आहेत. 4-2 राहिलेले असतील तर ते भाजपचे नाहीत, असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यामुळं हा नेरेटिव्ह सेट करण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून होतंय, अतिशय चुकीचं आहे. आपल्या भागामध्ये पण लिंगायत समाजाचं प्रमाण आहे. हो. मध्यंतरी अर्चनाताई पाटील यांना अर्चनाताई पाटील चाकूरकरांना निरीक्षकपदी नेमलं होतं, नंतर पद काढून घेण्यात आलं. त्याचा काय मतदारावर परिणाम पडेल? नाही, हाच नेरेटिव्ह सेट करण्याचं काम काँग्रेस करते.
मुळात आमच्या ताई अर्चनाताई यांच्याच चेहरा आम्ही पुढं करून महापालिकेमध्ये आलेलो आहोत. दुर्दैवाने नेमकं इलेक्शनच्याच समोर जी दुर्दैवी घटना घडली की शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचं निधन झालं आणि मग आम्ही फॅमिली म्हणून सगळा विचार करणारा हा पक्ष आहे आणि मग ताईंना तेवढं आता या ह्याच्यामध्ये वेळ देणं सोयीचं वाटत नव्हतं किंवा ते गैरसोयीचं झालं असतं आणि त्यांचं पद वगैरे काढून घेतलं नाही. तेच आमच्या प्रमुख आहेत महापालिकेच्या, त्याच प्रमुख आहेत आणि हे काँग्रेस फक्त अफवा पसरवण्याचं काम करतंय. ताईंच्याच नेतृत्वामध्ये काम होणार आहे आणि ताईच ते पुढं होऊन करत आहेत. त्याच्यामुळं काँग्रेस चुकीची लोकांना सांगण्याचं काम करते. आपल्या प्रभागातील मतदारांना काय आवाहन करा, येत्या 15 तारखेला मतदान आहे. मी प्रभागातल्या लोकांना विनंती करणार आहे की हा आपला गावभाग आहे, सगळ्यांना आपल्याला एकत्र मिळून मिसळून राहण्याचा जो आपला स्वभाव आहे त्याच पद्धतीनं आपण करावं. हे काँग्रेसवाले जातीचं धर्माचं लोकांच्या डोक्यामध्ये विष टाकतात आणि त्यांनी त्या अफवेला किंवा त्या विष कालून स्वतः आपण घेऊ नये आणि काँग्रेसला त्यांची जागा दाखवावी एवढं आवाहन करतो. गेल्या आठवड्यामध्ये आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लातूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या एका विधानामुळं आपल्या मतदारावर काय परिणाम पडेल लातूरच्या? नाही, लातूरचे नागरिक अतिशय सुजाण आहेत. त्यांचा बोलण्याचा उद्देश तो नव्हता. खरं म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील, विलासरावजी देशमुख साहेब असतील, हे आपल्या लातूरचे खऱ्या अर्थानं शान आहेत, हे आम्हीही मान्य करतो. यांनी आपल्या आयुष्यातले अनेक वर्ष संपूर्ण जीवन लातूरकरांच्या लोकांसाठी घातलेलं आहे, ह्याची जाणीव आम्हाला आहे. आम्ही त्यांचा सन्मान करतो. पक्ष वेगळे असले तरी आपण माणूस म्हणून त्यांचा सन्मान आम्ही करतोच, भारतीय जनता पार्टी. पण बोलता बोलता त्यांच्या शब्दाचा विपर्यास केला गेला, त्यांच्या भावना वेगळ्या होत्या. पण काँग्रेसवाल्यांनी हा नेरेटिव्ह, आता काय झालंय, काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांना असे मुद्दे घेऊन भावनिक लोकांना काहीतरी बोलायचं आणि आपली पोळी भाजायचं एवढंच त्यांचं काम आहे. तर दुसऱ्या दिवशी देवेंद्रजींनी विलासरावजी देशमुख साहेबांबद्दल अतिशय सकारात्मक जे आमच्या भावना आहेत ते लोकांना बोलून दाखवलेले आहेत. त्याच्यामुळं लोक समजून घेतात. हे राजकीय पद्धतीनं खोटा नेरेटिव्ह सेट करण्याचं काम आहे. त्याच्यामुळं लोक सुजाण आहेत, त्या अफवेवर काही ते बळी पडणार नाहीत, आमचा मला विश्वास आहे या गोष्टीचा. एक शेवटचा प्रश्न, जनतेमध्ये असा एक संभ्रम निर्माण झाला आहे की काँग्रेस पक्षातर्फे एकटे अमित देशमुख प्रचार सभा गाजवतात आणि दुसऱ्या बाजूला आपली भारतीय जनता पार्टी असतील, इतर पक्ष असतील, आपले मुख्यमंत्री साहेबाची सभा झाली. आपल्या जिल्ह्यामध्ये माजी मंत्री पद भोगलेले आमदार खासदार सर्वच आहेत. मग त्याबद्दल कसं सांगाल तुम्ही? नाही, हे वास्तव आहे ना. इथं काँग्रेसकडं अमित देशमुखाशिवाय दुसरा माणूसच नाही. हे फॅमिली पार्टी आहे. हे काँग्रेस म्हणजे एखादाच नेता आणि तो सगळे त्यांचे गुलाम कार्यकर्त्याला त्या पद्धतीची वागणूक काँग्रेसमध्ये मिळत असते. इथं प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये नेता असतो. भारतीय जनता पार्टीमध्ये कुणीच नेता नसतो. प्रत्येकजण कार्यकर्ता म्हणून आपलं काम करत असतात आणि आमच्याकडे भरपूर नेते, भरपूर कार्यकर्ते असल्यामुळं हा विषय आहे. भारतीय जनता पार्टी एवढा मोठा पक्ष आहे, जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. इथं संख्या असणारच. त्यांच्याकडेच माणूस नाही काँग्रेसकडं अमित देशमुखाशिवाय दुसरा. नक्कीच हे होते माजी महापौर उपमहापौर देविदास काळे. येणाऱ्या 15 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये त्यांचा विजय होईल बहुतेक. त्यामध्ये अशी आपण अपेक्षा करू. इथेच थांबू. सोनेराव गायकवाड, सह्याद्री न्यूज, लातूर.